स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। लिटिल स्टेप मेमोरियल स्कूल भारत की तरफ से आज के इस एनुअल फंक्शन में मैं प्राध्यापक अनिल कवठेकर सभी छात्र, उनके अभिभावक, टीचर्स और आए हुए सभी मेहमानों का, पत्रकार, हमारे मित्र, सभी का तहे दिल से स्वागत करता हूं। जोरदार तालियों से हम सभी मेहमानों का स्वागत करते हैं। दोस्तों, आता साऊंड थोडासा, आता गाणं थोडं बंद ठेवायचं। गाण्याचं और सभी छोटे छोटे हमारे जो दोस्त हैं, नर्सरी के, जूनियर केजी के, सीनियर केजी के, बहुत ही उत्साहित है। मैं देखता हूँ इतने अच्छे अच्छे रंग बिरंगे कपड़े उन्होंने पहने हैं, जैसे आसमान के सितारे जमीन पर यहाँ पर आए हैं। उन सभी तैयार हुए छात्रों के लिए भी जोरदार तालियां बजाते हम लोग। बहुत अच्छा लग रहा है, बहुत ही अच्छा लग रहा है। यहाँ पर भारत के ग्रामीण जीवन की झलकी दिखाने वाली लड़कियां कपड़े पहनकर, ड्रेस पहनकर पहनी है, बहुत अच्छा लग रहा है। लेकिन दोस्तों, ये अपनी स्कूल है, ये हमारा स्कूल है, लिटिल स्टेप मेमोरियल स्कूल महारल गांव का। तो हम सभी की जिम्मेदारी बनती है कि इस कार्यक्रम को बहुत ही सुंदर बनाए। सुनिए, देखिए, लिटिल स्टेप क्या होता है? एक छोटा सा कदम, एक छोटा सा कदम हमारे मित्र प्रोफेसर भगवान पेगड़े जी ने मारल गांव में उठाया था। आज उस कदम को बढ़ाते हुए उस स्कूल का कार्यक्रम, एनुअल फंक्शन आचार्य अत्रे रंग मंदिर जैसे शानदार रंगायतन में हो रहा है। ये उस कदम की तकलीफ, उस कदम का काम, उस कदम ने की हुई मेहनत और आप सभी और उसके साथ टीचर ने की हुई मेहनत, उसका ये नतीजा है कि आज हम इतने बड़े अच्छे रंगायतन में अपना प्रोग्राम कर रहे हैं। और मैं समझता हूं दोस्तों, द मोस्ट वैल्यूएबल थिंग्स ऑफ आवर लाइफ, दैट इज नॉट मनी, ओनली द मेमोरीज ऑफ आवर स्कूल डेज, very very valuable. When these boys become bigger, young like us, then they will tell to their friends, you see this Rangayatan, on this stage I have performed a dance, I act here. And that moment, that memory give him a big appreciation. So first I say to you, thanks for our पेखड़े sir. Give him a big hand. जोरदार तालियों से उनका स्वागत करते हैं। मैं फिर से सभी मान्यवरों का स्वागत करता हूं और सभी मान्यवरों को विनती करता हूं। दीप प्रज्वलन कोणत्या बाजूला? हाँ, कोणत्या बाजूला ठेवलंय ते मला दिसलं। या बाजूला आहे का? हाँ। मैं सभी आज के मेहमानों को विनती करता हूं कि हमारे दाहिने हाथ के यहाँ पर जो गणेश जी की मूर्ति है, वहां पर हम दीप प्रज्वलन करने के लिए जाएंगे। सभी मेहमान को विनती करता हूं। आज की तारीख में ये विश्वास हम सभी के अंदर होना चाहिए कि हमारे सभी छात्र बहुत ही अच्छा परफॉर्म करने वाले हैं, और ये विश्वास हमें भी है, अभिभावकों को भी है और उन छात्रों को भी है। दोस्तों, इस रंगायतन में इतनी तेज तर्रार लाइटें हम देख रहे हैं, इतनी है कि हम उस उजाले में थोड़ा सा सूरज को महसूस कर सकते हैं। फिर भी हमारे संस्कृति को अगर हम ध्यान में रखते हैं तो दीप प्रज्वलन का एक अलग ही महत्व है। 5 ज्योति
यानी कि जीवन के अंदर जो पंच तत्व है, उस पंच तत्व को हम प्रणाम करते हैं। उन पंच तत्वों के आगे हम झुकते हैं और हम कहते हैं कि हम अभी भी आपके से रिक्वेस्ट कर रहे हैं कि हम अपने प्रोग्राम के लिए आपका आशीर्वचन चाहते हैं। और ये आशीर्वचन का ही चिन्ह है, प्रतीक है कि हम उस दिए को सभी आने वाले मेहमानों के शुभ हस्त से प्रज्वलित कर रहे हैं। यहाँ आज के कार्यक्रम का उद्घाटन होने जा रहा है। मैं सभी आए हुए मेहमानों से और आपसे अभिभावकों से, छात्रों से विनती करता हूँ कि जोरदार तालियों से इस दीप प्रज्वलन को हम जाहिर करेंगे। जोरदार तालियां। इस दीप प्रज्वलन के साथ हम श्री गणेश जी का भी पूजन कर रहे हैं और कला की देवता जिसे कहा गया है उस नटराजन का भी हम पूजन कर रहे हैं। नटराज को कला की देवता कहा गया है। हमारे यहाँ पर जैसे सरस्वती माँ शिक्षा की देवता है, वैसे कला की देवता नटराज है। सभी क्षेत्र के देव भगवान हमारे साथ होते हैं और उनका आशीर्वचन लेना यह हमारी जिम्मेदारी होती है। हमने आशीर्वचन ले लिया है। मैं सभी मेहमानों को विनती करता हूं कि आकर अपना आसन ग्रहण करें। आपल्या भारतीय परंपरेनुसार लहान मुलांनी शांत बसायचंय। खूप सुंदर कार्यक्रम है और तुम्ही खूप छान दिसताय। आप बहुत ही अच्छे दिख रहे हो। तो अच्छे बच्चे डिसिप्लिन में होते हैं। मैं समझता हूँ कि सभी शांत बैठे कि कितना अच्छा माहौल है। बाहर भले ही गर्मी हो, बाहेर खूप तापलेलं वातावरण आहे, पण इथे खूप सुंदर वातावरण आहे। खूप छान वाटतं आणि खूप एनर्जिक वाटतं। एनर्जिक, तुम्ही सगळे एनर्जेटिक आहात, पण ती एनर्जी तुम्ही सांभाळून ठेवा तुमच्या नृत्याकरता। आत्ता अजिबात खेळू नका। सर्व पालकांना विनंती आहे की कृपया त्या मुलांना शांत बसवा, म्हणजे त्यांची एनर्जी टिकून राहील नृत्य होईपर्यंत। आणि आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो। शब्द सुमनांनी आपण त्यांचं स्वागत केलेलंच आहे, पण आपण त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत। आणि या ठिकाणी प्रोफेसर भगवान पेखळे यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम मान्य श्री विकासजी महाजन टीव्ही सिरियल स्टार, जे आपल्या कल्याणचेच स्टार आहेत, अनेक चित्रपटातून अनेक सिरियलमधून त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्याशिवाय त्यांचं स्वतःचं एक इन्स्टिट्यूट आहे ज्या ठिकाणी अभिनय शिकवला जातो। असे आपल्या सगळ्यांचे परिचित असलेले मान्य श्री विकासजी महाजन सर, टीव्ही सिरियल स्टार। आपले पुढील मान्यवर आहेत माननीय श्री रवींद्रजी मराडे साहेब, अध्यक्ष आहेत सरस्वती शैक्षणिक व सामाजिक संस्था। मी आमचे मित्र माननीय राजेंद्रजी बडे यांना विनंती करतो की त्यांनी मराडे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। मान्य श्री रवींद्रजी मराडे साहेब, अध्यक्ष सरस्वती शैक्षणिक व सामाजिक संस्था, या विचार मंचावरती आज सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर, चित्रपट सृष्टीशी संबंधित यांचं आगमन झालेलं आहे आणि आपण सर्व पण त्यांचं स्वागत करत आहोत। पुन्हा एकदा मान्य भगवान पेखळे यांना विनंती करतो, त्यांनी मान्य श्री दिनेशजी देशमुख, पोलीस पाटील मारळ, श्री पिंगळे सर डिस्ट्रीब्युटर यांचं स्वागत करावं। मान्य पिंगळे सर डिस्ट्रीब्युटर आहेत ते।
जोरदार टाळ्यांनी स्वागत त्यांचं. पुन्हा एकदा प्राध्यापक राजेंद्र बडे सर यांना विनंती करतो, त्यांनी स्वागताकरता पुढे यायचं आहे. आणि आपल्यासोबत आहेत पत्रकार माननीय विलासजी भोईर, दैनिक जनमतचे पत्रकार आहेत. मी विनंती करतो राजेंद्रजी बडे यांना की आपल्यासोबत विलासजी भोईर, दैनिक जनमतचे पत्रकार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पुष्पगुच्छ सोबत शाल आपण देत आहोत, आपल्या आठवणीची, प्रेमाची उबदार शाल या थोड्याशा गारव्यामध्ये. पुढचे आपले पाहुणे आहेत भास्करजी पाटील. भास्करजी पाटील संस्था अध्यक्ष, आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत माननीय भास्करजी पाटील. त्यांचंही राजेंद्रजी बडे यांना विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन आणि शाल देऊन त्यांचंही स्वागत करायचं आहे. आपल्या या विचार मंचावरती सौ रुपाली मराडे, मुख्याध्यापिका, भारत मॉडेल कॉलेजच्या आलेले आहेत. त्यांचंही स्वागत करण्याची विनंती मी राजेंद्रजी बडे यांना करतो. आहेत का या मॅडमना विनंती करतो. वेगळे मॅडम आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत पत्रकार संजयजी कांबळे, लोकमतचे. त्यांचंही स्वागत करण्याची विनंती मी राजेंद्रजी बडे यांना करतो. लोकमतचे पत्रकार आहेत. आणि आपल्या लिटिल स्टेप मेमोरियल स्कूल मारळच्या मुख्याध्यापिका सौ गीता पेकळे यांचं स्वागत करण्याची विनंती मी मॅडमना करतो. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. जोरदार जोरदार टाळ्या. सगळे थकले की काय? अजून तर कार्यक्रमाला सुरुवात, अभी तो पार्टी शुरू हुई है. अरे अभी शुरुआत हो गई और आप लोग इतने जल्दी थक गए. मैंने इसीलिए कहा था कि एनर्जी बचा के रखो, एनर्जी को बचाओ. आणि लिटिल स्टेप मेमोरियल स्कूलचं जे वैशिष्ट्य आहे, एक अलग बात, एक अलग खासियत जो है कि केवल स्कूल के अंदर जो छात्र है उनको ही सिखाया जाता है और उनको ही किसी इवेंट में शामिल किया जाता है, ऐसा नहीं. तो इस स्कूल के अंदर जो पेरेंट्स है, जे पालक आहेत, त्या पालकांनाही अनेक खेळामध्ये, अनेक स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी देण्यात येते. मी सर्वप्रथम पॅरेंट्स ड्रॉइंग कॉम्पिटिशन 23-24 पॅरेंट्स ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये थर्ड प्राइज ज्यांनी मिळवलेलं आहे त्यांना आमंत्रित करतो. सरोज सिद्धार्थ कदम आणि विकासजी महाजन यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सरोज सिद्धार्थ कदम. तिसरा तृतीय क्रमांक
आलेले आहेत का? सिद्धार्थ कदम, ठीक आहे. नाही, द्वितीय क्रमांक आहे, दूसरा क्रमांक है सानिका मनोहर गोडांबे. ट्रॉफी और सर्टिफिकेट लेने के लिए आते हैं. सानिका मनोहर गोडांबे आ रहे. और पहला जो है पुरस्कार पेरेंट ड्राइंग कंपटीशन के अंदर सन 23-24 के अंदर पूजा कैलाश गुप्ता. और जोरदार तालियों से स्वागत करना है, जोरदार. सानिका मनोहर गोडांबे सेकंड प्राइज ले रही है पेरेंट्स ड्राइंग कंपटीशन सन 23-24. और आ रही है पूजा कैलाश गुप्ता फर्स्ट ट्रॉफी के लिए, फर्स्ट क्रमांक, फर्स्ट प्राइज, फर्स्ट नंबर. आ गए. जोरदार तालियां. बहुत अच्छी बात है कि केवल छात्र ही नहीं, पेरेंट्स भी हर एक इवेंट में हिस्सा लेते हैं. अब ये दूसरा अवार्ड इस स्कूल का, मैं विकास जी से विनती करता हूँ कृपया आसन ग्रहण करें. थैंक यू सर. बेस्ट स्टूडेंट एंड पेरेंट्स अवार्ड सन 23-24 के अंदर बेस्ट स्टूडेंट एंड पेरेंट्स अवार्ड. आणि कुठे गेले? श्री रवींद्रजी मराठे साहेब यांना विनंती करतो, दोघांनाही विनंती करतो, त्यांनी बक्षीस वितरण करण्यासाठी पुढे यायचं आहे. आणि पहिला पुरस्कार आहे अन्वी रोशन जाधव नर्सरी. पेरेंट्स भी आएंगे और जो लड़का या लड़की उसको भी लेकर आना है. अन्वी रोशन जाधव, मुलीला किंवा मुलाला ज्यांचं नाव आपण इथे उच्चारलेलं आहे त्यांना घेऊन यायचं आहे. पुढील आहेत विवान सुशांत पाटील ज्युनियर केजी. पुरस्काराचं स्वरूप आहे ट्रॉफी, सर्टिफिकेट, बुके, शॉल आणि गिफ्ट. पुरस्काराचं मोठं स्वरूप आहे. ट्रॉफी आहे, सर्टिफिकेट आहे, बुके आहे, शॉल आणि गिफ्ट आहे. बरं, अन्वी रोशन जाधव आलेत का? पुढील आहे विवान सुशांत पाटील ज्युनियर केजी. विवान आलेत का? तिसरा पुरस्कार आहे आरवी अंकुश वास्कर सीनियर केजी. ट्रॉफी, सर्टिफिकेट, बुके, शॉल, गिफ्ट घेण्याकरता यायचं आहे पालकांना घेऊन. आरवी अंकुश वास्कर. विवान सुशांत पाटील आलेले आहेत. विवानचं आणि त्याच्या पालकांचं जोरदार स्वागत, टाळ्या वाजून स्वागत करूया त्यांचं. अतिशय वेगळ्या स्वरूपाचा हा पुरस्कार आहे. ट्रॉफी, सर्टिफिकेट, बुके, शॉल आणि गिफ्ट. पुढचे आहेत, पुढचा विद्यार्थी आहे आरवी अंकुश वास्कर सीनियर केजी. आलेला आहे का? आरवीचे पालक आराध्या काळूराम हलपतराव फर्स्ट स्टँडर्ड आलेले आहेत. धन्यवाद मराठे सर.
विनंती, आपण आसन ग्रहण करू शकता. कोण आले? आराध्या आली का सर? कोण आलं बघा, आलेलं कोण आहे बघा. हा, आरवी आलेली आहे आणि आरवीला अतिशय सुंदर अशी कॅप दिलेली आहे. हा, आरवी अंकुश वास्कर हिचं आगमन झालेलं आहे आणि शाल आहे, टोपी आहे बघा, एकदम वेगळी टोपी आहे, आयुष्यभर लक्षात राहील. साऊंडचा आवाज थोडा वाढवा जेव्हा मध्ये टाळ्या वाजतील तेव्हा. आपल्या सोबत पाहुणे आलेले आहेत मान्य श्री निलेशजी देशमुख, माजी उपसरपंच मारळगाव. मी आमचे मित्र राजेंद्रजी बडे यांना विनंती करतो त्यांचं पुष्पगुच्छ शाल देऊन स्वागत करायचं. वरद मोरेश्वर हलपतराव, बडे सरांकडे द्या, बडे सरांकडे द्या, बडे सरांकडे द्या. आणि आपण स्वागत करतोय मान्य श्री निलेशजी देशमुख, माजी उपसरपंच मारळगाव. जोरदार टाळ्या. आणि पेखळे मॅडमना मी विनंती करतो त्यांनी अश्विनीताई देशमुख, माजी उपसरपंच मारळगाव यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. या शाळेच्या मुख्याध्यापिका पेखळे मॅडम यांनी अश्विनीताई देशमुख, माजी उपसरपंच मारळग्राम यांचं स्वागत करायचं आहे. मान्य श्री दिनेशजी देशमुख पोलीस पाटील यांनी पुढील बक्षीस देण्यासाठी यायचं आहे. मान्य श्री दिनेशजी देशमुख आणि पुढील बक्षीस आहे आराध्या काळूराम हलपतराव, फर्स्ट स्टँडर्ड. आरवीचं झालेलं आहे ना? आरवी, आरवी, हा, आरवीला बोलवा. आरवी, आरवी अंकुश वास्कर. वरद मोरेश्वर हलपतराव आले असतील तर त्यांनी इथे यायचं आहे. सिया विक्रांत मिटबावकर, थर्ड स्टँडर्ड. सिया विक्रांत मिटबावकर. आपण जाऊया आरवीच्या बक्षिसाकडे. आरवी अंकुश वास्कर बेस्ट स्टुडंट अँड पॅरेंट अवॉर्ड दोघंही स्वीकारतात, आई आणि मुलगी. आराध्या काळूराम हलपतराव, फर्स्ट स्टँडर्ड. तिने आणि तिच्या पालकांनी पुढे यायचं आहे. आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय भास्करजी पाटील, संस्था अध्यक्ष तिथे येतील. त्यांच्या शुभ हस्ते
आपण हे बक्षीस वितरण करणार आहोत. बेस्ट स्टुडंट अँड पॅरेंट्स अवॉर्ड 23-24. वरद मोरेश्वर हलपतराव आलेत का? वरद मोरेश्वर हलपतराव मागे आहेत. सिया विक्रांत मिटबावकर आले असेल तर त्यांनी मागे यायचं. इकडे आलेत? ओके, थँक्यू सर. मुलांनी शांत बसायचं आहे. उजव्या बाजूला माझ्या जी मुलं उड्या मारतायत त्यांनी शांत बसायचं आहे. लक्षात घ्या, तुमच्याच मित्र आणि मैत्रिणींचा इथे एवढ्या मोठ्या विचार मंचावरती हा मोठा स्वागत समारंभ चाललेला आहे आणि आपणही पुढच्या वर्षी असं बक्षीस मिळवायला हवं अशी प्रेरणा तुम्ही घ्यायची आहे. म्हणजे पुढच्या वर्षी बक्षिसं वाटताना आम्हाला अधिक विद्यार्थी भेटायला हवेत. आज आपल्याकडे फक्त 15 विद्यार्थी आहेत. कदाचित पुढच्या वर्षी 25 विद्यार्थी असतील. धन्यवाद सर. भास्करजी पाटील यांना मी विनंती करतो त्यांनी आसन ग्रहण करावं. यानंतर मी आमंत्रित करतो विलासजी भोईर, दैनिक जनमतचे पत्रकार. त्यांनी आपल्या शुभ हस्ते काही बक्षीस वितरण करावेत. मला वाटतं वरद मोरेश्वर महेश्वर देवीदास पवार यांनी ओळीमध्ये यायचं. इकडे उजव्या बाजूला महेश्वर देवीदास पवार आलेले आहेत. धन्यवाद सर. मी आता आमंत्रित करतो मान्य सौ अश्विनीताई देशमुख, माजी उपसरपंच मारळ यांनी आपल्या शुभ हस्ते. आता आहेत ते सिया विक्रांत मिटबावकर. सिया विक्रांत मिटबावकर, 3rd स्टँडर्ड. सुंदरशी ट्रॉफी आहे, सर्टिफिकेट, बुके आहे, शॉल अँड गिफ्ट असं. आणि पालक आणि विद्यार्थी या दोघांचा हा सत्कार आहे. आणि खूप वेगळी आगळी वेगळी ही गोष्ट आहे. आपल्या पाल्याने शाळेमध्ये केलेलं काम, शाळेतील शिस्त, शाळेतील अभ्यास आणि विविध उपक्रमांमध्ये घेतलेला सहभाग यामुळेच पालकांनाही ही मान सन्मानाची गोष्ट या विचार मंचावरती आज या शाळेच्या माध्यमातून, लिटिल स्टेप मेमोरियल स्कूलच्या माध्यमातून मिळत आहे. त्यांचं अभिनंदन. जोरदार टाळ्या. मध्ये मध्ये टाळ्या वाजवायचं विसरतात मुलं, म्हणून सांगितलं की आपली एनर्जी वाचवून ठेवा. अजून खूप वेळ बसायचं आहे आपल्याला. मला वाटतं पुढचा बक्षीस पात्र विद्यार्थी आहे महेश्वर देवीदास पवार. आलेले आहेत ते इथे, पालक पण आलेले आहेत. मी धन्यवाद. मी निलेशजी देशमुख यांना विनंती करतो, माजी उपसरपंच, त्यांनी आपल्या शुभ हस्ते काही बक्षिसं द्यावीत. आणि पुढील बक्षीस पात्र विद्यार्थी आहे ओम कैलास गुप्ता. त्यांनी यायचं इकडे. आराध्या सुलाजी आव्हाड आलेले आहेत का? त्यांनी आपल्या पॅरेंट्सला घेऊन उजव्या बाजूला यायचं आहे. ओम कैलास गुप्ता. जोरदार टाळ्या महेश्वर करता. कैलास गुप्ता. पालक आणि विद्यार्थी सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत.
ओम कैलास गुप्ता. Fifth standard trophy, certificate, bouquet, shawl and gift. A great opportunity for his parents because of him. पुढचे पुरस्कार ते आहेत आराध्या सुलाजी अवॉर्ड आलेले आहेत. धन्यवाद. रुद्र रमेश चव्हाण यांनी पण विचार मंचावरती उजव्या बाजूला यायचं आहे. आलेले असतील तर धन्यवाद सर. राहू द्या सर. आराध्या सुलाजी अवॉर्ड. आराध्या सुलाजी अवॉर्ड आणि तिच्या पालकांचं मनपूर्वक स्वागत की आपल्या मुलीने बेस्ट स्टुडंट अवॉर्ड घेतल्यामुळेच आपणही या पुरस्काराकरता पात्र ठरलात. रुद्र रमेश चव्हाण आले. रितेश प्रकाश कुडकर यांनी पण विचार मंचावरती उजव्या बाजूला यायचंय. रितेश प्रकाश कुडकर आलेले आहेत का? रितेश प्रकाश कुडकर 8th स्टँडर्ड साहेब हा येतात. रुद्र रमेश चव्हाण आलाय का? हे रुद्रच आहेत का पालक? हो. अच्छा, रितेश प्रकाश कुडकर याचे पॅरेंट्स आलेले आहेत. यांचंही जोरदार स्वागत आणि अभिनंदन. त्यांच्या मुलाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना आज इथे या विचार मंचावर येऊन हा पुरस्कार इतक्या मान्यवरांच्या देखत एवढ्या मोठ्या या रंगमंदिरात घेण्याची संधी मिळालेली आहे. अभिनंदन. शिवानी शरणप्पा मुरगे आलेले आहेत का? शिवानी शरणप्पा मुरगे त्यांनी पण आपल्या पॅरेंट्स सोबत यायचं आहे. शिवानी शरणप्पा मुरगे 9th स्टँडर्ड. निवेदिता भगवान पेखळे 10th स्टँडर्ड. निवेदिता भगवान पेखळे. आता पॅरेंट्स इथेच आहेत. पॅरेंट्स निवेदिताचे पॅरेंट्स कुठे आहेत? निवेदिता भगवान पेखळे 10th स्टँडर्ड. पुढचे आहे निवेदिता भगवान पेखळे. टेन्थ स्टँडर्ड. आणि या लिटिल स्टेप मेमोरियल स्कूलचेच संस्था चालक भगवानजी पेखळे आणि त्यांच्या विविध पत्नी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी हा पुरस्कार घेत आहे. बेस्ट स्टुडंट अँड पॅरेंट्स अवॉर्ड. जोरदार टाळ्या निवेदिता करता आणि तिच्या पालकांकरता. जोरदार टाळ्या. अँड फ्रेंड्स, रिमेनिंग 2 अवॉर्ड्स ओनली. बेस्ट अचीवमेंट अवॉर्ड 2023-24 कुमारी क्षितिजा सुभाष हराळे. आई वडील असतील त्यांनी यायचं आहे. कुमारी क्षितिजा सुभाष हराळे. आणि बेस्ट मॅनेजमेंट अवॉर्ड
क्षितिजा सुभाष हराळे. कुमारी क्षितिजा सुभाष हराळे आणि तिचे पॅरेंट्स यांचं मनपूर्वक स्वागत. तिची इयत्ता दिलेली नाही त्या विद्यार्थिनीची. बेस्ट अचीवमेंट अवॉर्ड 2023-24 हराळे कुटुंबाकरता आणि आजच्या ज्या पालकांचा सत्कार झाला त्या सगळ्यांकरता हा एक मोठा आनंद सोहळा आहे. इतक्या मोठ्या कल्याण शहरातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या रंगमंदिरामध्ये एक मेमोरेबल क्षण त्यांच्या आयुष्यात त्यांच्या स्मृतीमध्ये आज ठेवला जाणार आहे. आणि या वर्षाचा या ॲन्युअल डे मधला हा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा अवॉर्ड भास्करजी पाटील यांना विनंती करतो, संस्थेचे अध्यक्ष, त्यांनी हा पुरस्कार देण्याकरता याचा धन्यवाद सर. आपण आसन ग्रहण करावं अशी विनंती करतो. आणि बेस्ट मॅनेजमेंट अवॉर्ड सौ गीता भगवान पेखळे या शाळेच्या मुख्याध्यापिका, लिटिल स्टेप मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका. गेल्या वर्षभरात किंवा गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी या शाळेचं व्यवस्थापन सांभाळलेलं आहे त्या व्यवस्थापनाचा आणि त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्याकरता हा त्यांना पुरस्कार देत आहोत. सौ गीता भगवान पेखळे. जोरदार टाळ्या, एकदम जोरदार. आता शेवटचा पुरस्कार आहे, जोरदार, अजून जोरदार. त्या म्युझिक पेक्षा आपल्या टाळ्या जरा जोरात वाजल्या पाहिजे. आणि लिटिल स्टेप मेमोरियल स्कूलच्या सर्व शिक्षकांना मी विनंती करतो, त्यांनी इथे पुढे विचार मंचावरती यायचे. लिटिल स्टेप मेमोरियलच्या सर्व शिक्षिका, ऑल टीचर्स कम हिअर टू एक्सेप्ट सम गिफ्ट फॉर यू. सर्व शिक्षिका लवकरात लवकर यायचे आणि जागा सोडा मध्ये. The success of every school, behind that success, all teachers are the pillars of that institute because of their hard work and their teaching techniques. We see the best student award,
Best Parent Award because teachers, when the teachers do something, we see the miracle in our school. शिक्षकाचं अध्यापन हे विद्यार्थ्याच्या प्रतिमेतून आपल्याला दिसत असतं आणि त्या प्रतिमेचं एक रूप आता आपण अवॉर्डमधून पाहिलेलं आहे आणि दुसरं जे रूप आहे ते आपण आता इथे होणाऱ्या ॲन्युअल फंक्शनमधून पाहणार आहोत. सर्व लिटिल स्टेप मेमोरियल स्कूलच्या अध्यापकांचं, ऑल टीचर्स, कॉंग्रॅच्युलेट टू यू. आणि या सगळ्यांकरता आपण आता पुन्हा तुमच्या या सगळ्या लाडक्या टीचर्स करता सगळ्यांनी मनापासून जोरदार टाळ्या वाजवायच्या. जोरदार. 1 2 3 4 5. A small shawl is the respect of every teacher, and this respect they got on a big stage like Acharya Atre. या लिटिल स्टेप मेमोरियल स्कूलच्या सर्व टीमचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. आणि कोणतीही टीम, मग ती क्रिकेटमधली असू द्या किंवा शाळेमधली असू द्या, त्या टीमच्या नेतृत्वामुळे, त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या प्लॅनिंगमुळे, त्यांच्या वेगवेगळ्या घेतलेल्या डिसिजनमुळे शाळा एक स्टेप, लिटिल स्टेप पुढे पुढे जात असते. सर्व शिक्षकांना धन्यवाद, सर्व शिक्षकांचं अभिनंदन. निलेशजी आणि मित्रांनो, आपण सर्वजण ज्या कार्यक्रमाची, ज्या ॲन्युअल फंक्शनची वाट पाहत होतो अत्यंत आतुरतेने, तो कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. पण आपल्या सभेच्या नियमाप्रमाणे सभेचा समारोप होणं आवश्यक आहे. आपल्याकडे भरपूर वक्ते आहेत, सगळेच बोलणारे आहेत, कारण सगळेच सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, पोलीस पाटील आहेत, त्यामुळे ते बोलणारेच आहेत, मला माहिती आहे. पण आता कार्यक्रम आपला टेक्निकल कारणामुळे, आपल्यामुळे नाही, टेक्निकल कारणामुळे 1 तास आपण पुढे गेलेलो आहोत. पुन्हा आपल्याला रात्री घरी जायचं आहे. म्हणून मी निलेशजी देशमुख यांना विनंती करतो की आपण थोडक्यामध्ये आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. मान्य श्री निलेशजी देशमुख, माजी उपसरपंच मारळगाव, यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. लिटिल स्टेप मेमोरियल स्कूल मारळगाव या शाळेच्या ॲन्युअल फंक्शनसाठी या व्यासपीठावर उपस्थित आपणा सर्वांचे परिचित अभिनेते विकासजी महाजन, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक पत्रकार संजयजी कांबळे साहेब, भोईर साहेब, मारळगावच्या माजी उपसरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्य अश्विनी देशमुख, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इथे उपस्थित असणारे सर्व पालक, त्याचबरोबर विद्यार्थी मित्र. लिटिल स्टेप मेमोरियल स्कूल एक मारळगावामध्ये एक शिक्षण वेडा, ज्यांनी शिक्षणाचं जाळं उभं करण्याचं स्वप्न ज्या माणसाने मनामध्ये उतरवलेलं, या मारळ किंवा कांबा या परिसरामध्ये एखाद्या तरी मराठी माणसाचं स्वतःचं इंग्रजी माध्यमाचं विद्यालय असावं आणि ते सुद्धा पालकांना कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार इंग्रजी शिक्षण द्यावं असं मानस ज्या व्यक्तीच्या मनामध्ये होतं ते म्हणजे
आमचे भगवान पेकले सर. या भगवान पेकले सरांनी स्वतःची नोकरी सोडून म्हारळ गावामध्ये दर्जेदार शाळा सुरू करायचं जे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरवलं, त्या भगवान पेकळे सरांसाठी मी सर्वांना विनंती करतो, एक जोरदार टाळ्या आपण त्या सरांसाठी द्यायला हव्यात. खऱ्या अर्थाने आपल्याला माहीतच असेल, आपलं म्हारळ गाव हे शहरीकरण होत असताना या अगोदर एक गाव म्हणूनच आपलं म्हारळ गावाचं या ठाणे जिल्ह्यामध्ये नाव होतं. वाढतं नागरिकीकरण याचबरोबर आपल्या म्हारळ गावामध्ये शिक्षणाची स्थिती म्हणजे जिल्हा परिषदची शाळा 7वी पर्यंत होती. कालांतराने मराठी माध्यमाचं मराळेश्वर विद्यालय 1985 मध्ये झालं. त्यानंतर इंग्रजी माध्यमामध्ये आज बघितलं तर जागतिकीकरण, इंग्रजी भाषेला वाढणारं महत्त्व हे लक्षात घेऊन म्हारळ परिसरामध्ये सेंच्युरियन शाळा या व्यतिरिक्त इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती. आणि ज्या शाळा या म्हारळ परिसरामध्ये झाल्या ती मेरिडियन स्कूल असेल किंवा सेक्रेड हार्ट असेल. मला वाटते म्हारळ गावामध्ये राहणारा सामान्य माणसाला, आपल्या पाल्याला सेक्रेड हार्ट असेल किंवा अन्य कोणत्या शाळा असेल, इथे आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी, ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला अडचणी आहेत, ती म्हणजे आर्थिक अडचण. आणि अशा आर्थिक अडचणीवरती मात घेऊन आपल्याला दर्जेदार शिक्षण देण्याचं एकमेव ठिकाण होतं ते म्हणजे लिटिल स्टेप मेमोरियल स्कूल. आणि या पेकळे सर असतील, त्यांच्या धर्मपत्नी असतील गीता पेकळे मॅडम यांनी जे शाळेचं इथे रोपटं जे लावलं, खरोखर आज आनंद वाटतंय की या म्हारळ गावातली जी शाळा, दर्जेदार शाळा, आज पहिल्यांदाच आम्ही अनेक शाळांमध्ये ॲन्युअल फंक्शनला जातो. मला तर वाटते म्हारळ गावातील किंवा परिसरातील सगळ्याच शाळेच्या ॲन्युअल फंक्शनला विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही उपस्थित जातो. पण भगवान पेकळे सर यांची पहिलीच लिटिल स्टेप शाळा आहे. त्यांनी आत्रे रंगमंदिरामध्ये शाळेचा कार्यक्रम ठेवून या जगाला, या कल्याणकारांना सुद्धा दाखवून दिलं का म्हारळ गावातील विद्यार्थी सुद्धा कमी नाही आहे. ते सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चांगल्या प्रकारे सादरीकरण करून या कल्याण शहराला दाखवण्यासाठी जे कार्यक्रम केलेले आहे, मी त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये या शाळेला, शाळेच्या वाटचालीला मी अनेक शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि मगाशी पुरस्कार घेताना एक विद्यार्थी राहिला होता, रुद्र रमेश चव्हाण. तो आणि त्याचे पालक आता आलेले आहेत. मी भगवान सरांना सांगतो, भगवान पेकळे सरांना, की त्यांनीच रुद्र रमेश चव्हाण 7th स्टँडर्डचा विद्यार्थी आहे. तो बहुतेक मागच्या बाजूला नृत्याच्या तयारीत होता, त्यामुळे येऊ शकला नव्हता. जोरदार टाळ्या. आणि आता सूचना ऐकायची आहे. विद्यार्थी आणि पालकांकरता सूचना आहे. आता 15 मिनिटांचा ब्रेक होणार आहे, मध्यांतर होणार आहे. तुम्ही कोणती वस्तू या हॉलमध्ये आणून खायची नाही. तुम्हाला जर तुम्ही काही पिशवीतून आणलं असेल तर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता. इथे CC कॅमेरे लावलेले आहे, CCTV लावलेला आहे आणि 500 रुपये त्याचा दंड आहे. शिवाय आपण या लिटिल स्टेप मेमोरियल स्कूलचे विद्यार्थी आणि पालक आहोत आणि आपण डिसिप्लिन पाळणार आहोत. त्यामुळे कोणीही कोणतीही वस्तू घेऊन आत येऊ नका. बाहेर जाऊन आपल्याला जे हवं ते मनसोक्त खा. कॅन्टीन चालू आहे, एन्जॉय करूया. आणि 15 मिनिटानंतर अत्यंत रंगदार ढंगदार अशा आपल्या ॲन्युअल फंक्शनच्या करता आपण इथे येऊया. धन्यवाद.